नमस्कार मंडळी. ज्या महाराष्ट्राला संत, विचारवंत आणि माणुसकीची परंपरा लाभली, त्याच महाराष्ट्रात एखादी घटना संपूर्ण समाजाला हादरवून सोडते, तेव्हा प्रश्न फक्त एका खुनाचा राहत नाही, तर प्रश्न उभा राहतो तो माणुसकीचा, कायद्याचा आणि न्याय व्यवस्थेवरील विश्वासाचा. बीड जिल्ह्यातील मसागावचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून ही अशीच एक घटना आहे, जी आज 1 वर्ष उलटलं तरी विसरली गेलेली नाही. हा खून कसा झाला, का झाला, किती अमानुष पद्धतीने झाला आणि या गुन्ह्यातील आरोपींना फाशीपर्यंतची शिक्षा का होऊ शकते, हे सगळं जाणून घेणं आज अत्यंत महत्त्वाचं आहे. या प्रकरणामागची संपूर्ण पार्श्वभूमी, कायदेशीर बाजू आणि रेअर ऑफ द रेअर ठरण्याची कारणं आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात खुनाच्या घटना आता दुर्दैवानं नवीन राहिलेल्या नाहीत. बंदुकीने गोळी झाडली, चाकूने भोसकले, काठी दांडक्याने किंवा तलवारीने सपासप वार केले आणि खून झाला, अशी एखादी बातमी वाचून आपण पुढच्या क्षणी ती विसरूनही जातो. राजकीय वर्चस्व, टोळी युद्ध, जमिनीचे वाद, अनैतिक संबंध अशी अनेक कारणं या गुन्ह्यांमागे असतात. पण काही घटना अशा असतात की त्या काळाच्या पलीकडे जाऊन समाजाच्या स्मृतीत कायम कोरल्या जातात. आणि बीड जिल्ह्यातील मसागावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या 9 डिसेंबरला घडलेल्या खुनाची घटना ही तशीच आहे. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश आजही ही घटना विसरलेला नाही, कारण कायद्याच्या भाषेत ती रेअर ऑफ द रेअर म्हणजेच दुर्मिळातील दुर्मिळ प्रकारातील घटना ठरते. या खुनामागे क्षणिक राग, अचानक भांडण किंवा अनावधानाने घडलेला प्रकार नव्हता, तर पूर्णपणे ठरवून नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेले अपहरण, अमानुष छळ आणि निर्घृण हत्या होती, जिथे आधीच ठरवलं गेलं होतं की संतोष देशमुख यांचा जीव घ्यायचाच आहे. एका पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागणाऱ्या टोळीला त्यांनी ठामपणे विरोध केला, गावातून पिटाळून लावले आणि त्यामुळे 2 कोटींची खंडणी अडली. हाच त्यांच्या मृत्यूचा मोटिव्ह ठरला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय सुदर्शन भोसले, विष्णू चाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष जयराम चाटे, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे, सुधीर सांगळे, प्रतीक घोले आणि कृष्णा आंधळे असे आरोपी या गुन्ह्यात सहभागी होते. त्यापैकी कृष्णा चांदगुडे आजही फरार आहे. सिद्धार्थ सोनवणे याच्या विरोधात पुरावे न मिळाल्याने त्याला जामीन मिळाला, तर उर्वरित आरोपींवर मोक्का लावण्यात आला. या गुन्ह्याला रेअर ऑफ द रेअर बनवणारा सगळ्यात धक्कादायक भाग म्हणजे अपहरणानंतर संतोष देशमुख यांच्यावर करण्यात आलेला अमानुष छळ. त्यांना निर्घृणपणे मारहाण करण्यात आली, अन्नपाणी नाकारण्यात आले आणि मोकाट नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर या मारहाणीचे तब्बल 20-23 व्हिडिओ अपलोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. इतकेच नव्हे तर थेट व्हिडिओ कॉलद्वारे इतरांना हा छळ दाखवण्यात आला. म्हणजे गुन्हेगारांना समोरच्या व्यक्तीचा मृत्यू होत असल्याची पूर्ण जाणीव असूनही ते थांबले नाहीत. पीडिताने पाणी मागितल्यानंतरही मदत करण्याऐवजी त्याच्या तोंडावर लघुशंका करण्या इतपत ही क्रूरता गेली, जी मानवी संवेदनेच्या पलीकडची राक्षसी वृत्ती दर्शवणारी आहे. आणि म्हणूनच समाजात तीव्र संताप उसळला. कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर अनावधानाने घडलेल्या खुनातही जन्मठेप होऊ शकते, पण येथे तर हेतू स्पष्ट, नियोजन ठाम, छळ अत्यंत अमानुष आणि समाजात दहशत पसरवण्याचा उद्देश उघड होता. त्यामुळे अशा प्रकरणात सर्वोच्च शिक्षा म्हणजे फाशीपर्यंतचा मार्ग खुला होतो, असे अनेक कायदेतज्ञांचे मत आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या संस्कृतीवर काळीमा फासला, बीड जिल्हा हादरून गेला, समाजात तणाव निर्माण झाला आणि म्हणूनच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येत आहे, जेणेकरून आरोपी सुटू नयेत, कोणताही कायदेशीर पळवाट त्यांना मिळू नये आणि न्याय लवकरात लवकर मिळावा. आज संपूर्ण महाराष्ट्राची एकच अपेक्षा आहे की अशा राक्षसी गुन्ह्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, कारण हा खून केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तर कायदा, माणुसकी आणि समाज व्यवस्थेला दिलेले खुले आव्हान होते. या प्रकरणाचा पुढचा आणि तितकाच महत्त्वाचा पैलू म्हणजे न्याय प्रक्रियेवर असलेले संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष. कारण अशा अमानुष आणि नियोजित खुनाच्या प्रकरणात जर आरोपी कठोर शिक्षेपासून वाचले तर समाजात कायद्यावरील विश्वासच डळमळीत होईल. म्हणूनच या केसकडे केवळ एका खुनाच्या घटनेप्रमाणे न पाहता ती एक न्यायाची कसोटी मानली जात आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी सुरू असताना डिजिटल पुरावे, व्हॉट्सॲप ग्रुपमधील व्हिडिओ, कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब, आरोपींचे परस्पर संबंध आणि आर्थिक व्यवहार हे सगळे घटक निर्णायक ठरणार आहेत. कारण या सर्व गोष्टी एकत्रितपणे हे सिद्ध करतात की हा गुन्हा अचानक घडलेला नसून पूर्णपणे पूर्वनियोजित कट होता. विशेष म्हणजे या प्रकरणात राजकीय वजन, गुन्हेगारी नेटवर्क आणि दहशतीचे साम्राज्य यांचा स्पष्ट संगम दिसतो, ज्यामुळेच हा खून केवळ एका व्यक्तिविरोधात नसून संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान ठरतो. आणि म्हणूनच न्यायालय जर या घटनेकडे रेअर ऑफ द रेअर या निकषांवर पाहत फाशीची शिक्षा सुनावते, तर तो केवळ संतोष देशमुख कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला दिलासा
देणारा निर्णय ठरेल. उलटपक्षी जर आरोपी शिक्षेपासून वाचले किंवा शिक्षा सौम्य झाली तर भविष्यात अशाच प्रकारच्या दहशती, खंडणी आणि अमानुष गुन्ह्यांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळेल. हीच भीती आज सामान्य नागरिकांच्या मनात आहे. म्हणूनच या आरोपींना फाशीच झाली पाहिजे ही भावना केवळ संतापातून आलेली नसून समाजाच्या सुरक्षिततेसाठीची मागणी आहे. आणि येणाऱ्या काळात हा निकाल भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात एक निर्णायक वळण ठरेल, ज्यातून हे ठरले जाईल की कायदा गुन्हेगारांच्या भीतीपुढे झुकतो की माणुसकी, न्याय आणि संविधानाच्या बाजूने ठामपणे उभा राहतो. या खटल्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भविष्यात अशाच प्रकारच्या खंडणी, दहशत आणि राजकीय गुन्हेगारी संगमतातून होणाऱ्या गुन्ह्यांना कायदेशीर पातळीवर कसा आळा घातला जाईल. कारण संतोष देशमुख प्रकरणात जर न्यायालयाने कठोर भूमिका घेतली तर तो एक ठोस संदेश ठरेल की लोकप्रतिनिधी असो, राजकीय जवळीक असो किंवा गुन्हेगारी नेटवर्क असो, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. तपास यंत्रणांनी सादर केलेले पुरावे, मोका अंतर्गत लावलेले गंभीर आरोप, डिजिटल ट्रेल आणि साक्षीदारांचे जबाब हे सगळे जर न्यायालयात ठामपणे सिद्ध झाले तर ही केस फक्त फाशीच्या शिक्षेपुरती मर्यादित न राहता संपूर्ण राज्यातील गुन्हेगारी मानसिकतेला हादरा देणारी ठरेल. कारण समाजात आज जी भीती आहे ती एवढीच की आज एक सरपंच, उद्या कुणीही, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. म्हणूनच या प्रकरणाचा निकाल हा केवळ कायदेशीर नसून सामाजिक आणि नैतिक पातळीवरही अत्यंत निर्णायक ठरणार आहे. जिथे न्याय मिळालाच पाहिजे इतकंच नव्हे तर तो दिसलाही पाहिजे, जेणेकरून सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक मजबूत होईल आणि भविष्यात कोणीही अशा अमानुष गुन्ह्याची कल्पनाही करण्याआधी 1000 वेळा विचार करेल. मंडळी, संतोष देशमुख यांचा खून हा केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हता, तर तो माणुसकीवर, लोकशाहीवर आणि कायद्यावर केलेला घातक हल्ला होता. आज संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणाकडे एका अपेक्षेने पाहतोय की गुन्हा कितीही ताकदवानांनी केला असला तरी शिक्षा तितकीच कठोर आणि न्याय तितकाच ठाम मिळाला पाहिजे. ही केस फक्त कोर्टात चालणारी नाही, तर ती समाजाच्या मनात चाललेली न्यायाची लढाई आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी जनभावना का आहे हे या घटनेने स्पष्ट केलं आहे. आता निर्णय न्यायालयाचा असेल, पण तो निर्णय महाराष्ट्राला दिशा देणारा, गुन्हेगारांना इशारा देणारा आणि सामान्य माणसाला दिलासा देणारा ठरेल, हीच अपेक्षा. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आरोपींना कोणती शिक्षा व्हायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच सडेतोड, सत्याधारित आणि सखोल विश्लेषणासाठी महाराष्ट्र फोकस न्यूजला सबस्क्राईब करा. मी होते जानकी पाटील. धन्यवाद.